होय ना, आपण पाडूया का? आरामबाट असतात, भोकला वगैरे होईल ना. मला हवेत ना. बरं पाड पाड. अगं चिंचा पाडणं म्हणजे काय सागर गोटे खेळणं आहे? मी पाडा ना. मी पाडतो. पाड. राम कुठे आहे? भाऊजी. हा भाऊजी आले होते. हा, दोघे फिरायला गेले. फिरायला गेला होय? जाऊ दे जाऊ दे, तरुण आहे. काय आवळा? हे काय आहे? खरं आहे ना? आम्हाला नाही माहित. अरे वा वा वा, हे काय बोलणं झालं. तुम्हाला माहित नाही तर मग काय आम्हाला माहित असणार? काय खरंच नाही माहित. तोंडात काय बोल? खरं आहे ना? नाही ठीक आहे, मग देतो टाकून. मला हवाय. माझं सरळ सांग की खरं आहे ना? चक्कर आली. हो ना, जा लवकर डॉक्टरला घेऊया. डॉक्टर, घाबरण्याचं काही कारण नाही ना? तुमचं लग्न होऊन किती दिवस झालेत? झाले 5-6 महिने. मग लग्न ही एक प्रसवणारी चूक आहे हे तुम्हाला माहिती आहे ना? युअर वाईफ इज कॅरिंग. डॉक्टर, भाऊजींना बोला ना चहा घ्यायला. जागेच असतील ते. आणि माई आणि आप्पाने चहा घेतला का? शोभाला घेऊन पहाटेच फिरायला गेले ते पर्वतीला. असं? अरे राम, अरे चहा झाला रे. आलो आलो. हा, काय पण लाजतात भाऊजी आत्ताशा. का वा? शोभाचा आजार कळल्यापासून हा, त्यांना अगदी अपराध्यासारखं वाटतं. वा ग वा. म्हणजे यात काय अपराध झाला का? हा, काय रे, अजूनपर्यंत काय झोपला होतास काय? नाही. हा, वहिनी चहा दे. आता किती दिवस लाजणार हो भाऊजी. मला तर इतकी मज्जा वाटते. आमची भाऊजी एवढे एवढेशी आणि आता एकदम मुलाचे वडील होणार. ए, वडील आणि काका अशा दोन्ही पदव्या एकदम मिळवणार तो. एका वर्षात डबल ग्रॅज्युएट. म्हणजे मी नाही समजलं. अरे समजेल समजेल, लवकरच समजेल. अगं आता आत्याला बोलवलं पाहिजे. बोलवा ना. वहिनी, ए वहिनी. आले आले. हा पगार. एवढे सगळे थोडे ठेवून घ्या ना, आता लागतील तुम्हाला. सोने रुपये आम्हा मृत्युके समान. अगं लागतील त्या मागून घेईन की खाऊला. बरोबर. हो साहेब, काय ऐकलत नाही? ऐकलं ना, अजबच आहे अगदी शोभेच्या नवऱ्याचं. अहो आता लग्न झालं तर त्याने पगार बायकोच्या हातात आणून द्यायचा का वहिनीकडं? नाही, वहिनी त्याला लहानपणापासून मुलासारखा वाढवला. पण म्हणून काय झालं, लग्न झाल्यावर आता हा बोंगळेपणा कामाचा नाही. वाढता संसार आहे त्याचा. बरोबर, करवटीला 4 पैसे पाहिजे. हा. हो. काय शोभा आली. आली का? सांगा तिला, सांगा. बरी बरी भेटलीस तू. काय हो? बघ शोभा, एक 500 रुपये दे बघू. आज आपण इकडची तिकडची खरेदी करू. उद्या तुला बाहेर पडता यायचं नाही. हो ना. अय्या 500 रुपये? हा, माई कशी असणार माझ्याकडे? म्हणजे काय शोभे? अगं 250 दे. ऊस आहे, चेष्टाबिष्ट आपण पैशाच्या बाबतीत चेष्टाबिष्ट काही करत नाही. अगं दे. खरंच नाही येत अप्पा.
अगं काय आहे, एवढ्या मोठ्या पगारदाराची बायको तू हा तुझी नुसती पर्स झाडली तर 1,000-500 रुपये पडले पाहिजे हो ना. हा? खरंच ग माई काय यांचा पगार झाला म्हणजे वहिनींच्याकडे देतात ते. हा इकडे. आणि तुला पैशाची गरज लागली म्हणजे तू वहिनीच्या पुढे हापे. साहेब जरा थांबा काय थांबा? थांबा ऐका आत्ताच त्यानं सबन पगार बहिणींच्याकडे आणून दिलाय. काय सत्यनारायणची पूजा घालायची का काय? नाही हो, मग खरेदी करायची. खरेदी आणि 250 रुपयाची? छान. अगं आपल्या लग्नात सुद्धा एवढी खरेदी केली नव्हती. मला नाही काही, मग आप्पांना खरेदी करायची. आपण ना ते म्हणाले हा. सांगलीला गेल्यानंतर तुझे पैसे पाठवून देईन. बाळ बाळ वहिनींच्याकडे मागून घे. वहिनींच्याकडून हम्म. मी नाही ग बाई. का? मला भीती वाटते. वहिनींची भीती वाटते? हो. छान. म्हणजे चांदण्यात पाय पोळतात असं म्हणण्यापैकीच आहे. वहिनी, ए वहिनी, आले वहिनी अगं ही काय म्हणते बघ. आता का काय भाऊ? काही नाही ग, जरा 250 रुपये दे बघू. बरं. हा नको आहे, एकाचं कर्ज द्यायचंय. कर्ज ना, मग ते आधी भागवलंच पाहिजे. बरोबर. आत्ता देते हा. बहिणीला सांगण्यापुरतं असं. सांगण्यापुरतं कशाला? वहिनी कशाला सांगायचं? तुमच्यासाठी सुताचं कापड आणलं. वा वा सुंदर. आवडलं? छान आहे. आणि ही साडी की नाही, ही माझ्यासाठी आणली बनारसी. फटकन हा. छान सिलेक्शन आहे. छान आवडली ना? सिलेक्शन. हा. आणखीन का आणखीन बरं? काय? हे 2 ब्लाउज पीसेस, हे हा. 2 ब्लाउज पीसेस माझ्यासाठी आणि? आणि हे माझ्यासाठी. छान. छान आहे नाही? हम्म. आणि ही धोतर जोडी कोणाला? आपण स्वतःसाठी आणली. अगं ही माझी साडी दाखवायची राहिलीच की. हा. अरे का माय विसरलीस ना, ही माझ्यासाठी आणली नऊवारी. बस हा. एवढंच? म्हणजे काय 250 रुपयात आणखीन काय येणार आहे? अगं तसं नाही, पण घरात आणखी सुद्धा 2 माणसं आहेत, दादा बहिणी, त्यांच्यासाठी काय नाही आणलं? काय हो आमचं हे विस्मरण साहेब. तरीच ग शोभे, मला सारखं वाटत होतं बरं का काहीतरी राहिलंय. आत्ता आठवण झाली बघ. अगदी बरोबर आहे, पण हे विस्मरण चांगलं नाही बरं. हो ना. शोभा चल बघू तू आमच्या बरोबर, आणि आता वहिनीलाही चला म्हणावं, म्हणजे त्यांच्या पसंतीनं सगळी खरेदी करू. नाही आता राहू द्या, मी आपला सहज म्हणाल तुम्हाला. नाही तुम्ही आठवण केली ते बरं झालं. हे बघा मी जर आता पंक्ती प्रपंच केला तर उद्या गाढवाच्या जन्माला जाईन ना. अहो पण आता रामराव म्हणतायत तर राहू दे, परत जाऊ केव्हा तरी उद्या परवा. हा राहू दे. राहू दे. राहू दे. काय बा उद्या बघू पुन्हा. हो, हो. काय चाललंय? काही नाही, धोतर शिवते तुमचं फाटले. माझ्या अंगाला काय काटे आहेत का काय कोण जाणे, लगेच कपडे फाटतात. लगेच कसले पार विरून गेले हे धोतर. आता नवी जोडी घ्यायला हवी. घेऊ जाईल अजून एखाद दुसरा महिना. कुठं बाहेर निर्वायला जायचंय? असं का बोलावं ते विरक्त झाल्यासारखं? नाही विरक्त नाही, पण आपला आपण ओळखून वागावं. ठेवते, तिने सांजेचं शिव नाही म्हणतात. पण उद्या सकाळी तुम्हाला लागेल ना. बघा फाटून गेले हे सगळं धोतर. आता नवी जोडी घ्यायलाच पाहिजे. हा म्हणजे याची तुला बलुती करता येते. इश, हे पलुती काय एवढ्याच करायची असतात? अजून पुष्कळ अवकाश आहे. पहा, आगाऊ तयारी असावी. आम्ही तर काका हलवायला आत्तापासून पेढ्याची ऑर्डर देऊन ठेवली. आणि ऐनवेळी बर्फी लागली तर? वा वा वा. असं नाही हा चालायचं, असं नाही करायचं. पेढे हा पेढे, बर्फी नाही हा. काय पेढे ना, पेढे ना. पेढे. हो गौरवा थांबा जरा. का हो? तुमच्याकडे म्हशी कमी आणि रतीब जास्त अशी परिस्थिती आहे का? म्हणजे मला कळलं नाही साहेब तुम्ही काय म्हणता ते. अगदी सोप्या शब्दात विचारलं होतं तुम्हाला. म्हणजे असं की तुम्ही दुधात चक्क पाणी घालता. अरे अरे राव पांडुरंगा शपथ अशी लबाडी व्हायची नाही. गळ्यात तुळशीची माळ आहे माझ्या, मी लबाडी हे असले डायरेक्ट आम्हाला पाठ आहे. हे असले धंदे करण्यात आमचं सगळं आयुष्य गेले. आपण इतकी वर्ष धंदा करतो मी काय थांबा बहिणी. अहो, मी- हे बघा, उद्यापासून तुमचा रतीब बंद. आपण कशासाठी बंद म्हणजे बंद. आपण मी काय म्हणतो माझं पोलीसला बोलवू का? बर हा पांडुरंगाची इच्छा मग काय झालं? हा पांडुरंगाची नाही, या आपाची इच्छा. समजला? गुगीत गप्पा नाही, नाही तर पोलीसला बोलवू. आप्पा माझा ऐका तर खरं. काय हा फार जुना गवळी आहे, अशी लबाडी करायचं नाही तू. म्हणजे? गवळी बुवा तुम्ही नेहमीप्रमाणेच दूध आणत चला. हा बरं आहे वहिनी साहेब. शोभा हं? पाहिलंच नाही. नाही नाही म्हणजे गवळ्याकडून सुद्धा आमचे अपमान.
म्हणजे तू सावध राहा बघ आता पुढचं काय ते. आमचं काय आम्ही आज आहे उद्या नाही का काय करायचं